नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत व या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री माननीय आदिती तटकरे व अंगणवाडी संघटना प्रतिनिधी यांच्यामध्ये दिनांक 17 जानेवारी रोजी बैठक नियोजित होती। तर मित्रांनो, काय आहे या बैठकीबाबत वृत्त पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून आंदोलन करीत आहेत। गेल्या 44 दिवसापासून राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांची समवेत अंगणवाडी संघटना यांची बैठक बुधवारी दिनांक 17 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती। परंतु मित्रांनो, अंगणवाडी कर्मचारी संघटना व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यामधील बैठक काही अपरिहार्य कारणामुळे महोदयाकडून रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 44व्या दिवशीही कोणताही तोडगा मागण्याबाबत निघालेला नाही। यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। तसेच मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संप लांबणीमुळे राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके आणि कुपोषित बालके यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे। याकडे राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे व या आंदोलनाबाबत शक्य तितक्या लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा राज्यातील जनतेकडून केली जात आहे। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।